हो सातारकर आहे, पुण्या मुंबईतलं नाही, आपल्या साताऱ्यातलं डेकोरेशन आहे साताऱ्यातलं. तर काय म्हणतंय माझं सातारचं पब्लिक. तर आज विषय काय झाला, मी चाललो माझ्या एका मित्राकडे मंगळवार पेठेत. तर जाताना मला एक मंदिरचं डेकोरेशन दिसलं, ते पण केदारनाथचं. आता म्हटलं यो काय विषय, जरा माहिती काढल्यात हे म्हणले तुमच्यापर्यंत पोचवावी. तर इथनं हा राजवाड्यापासून रोड येतो, हा समर्थ मंदिरचा चौक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, डायरेक्ट इथनं उजव्या हाताला जायचं, सरळ रोड आहे. इथनं उजव्या हाताला गेला ना की पुढे अजून एक चौक लागेल. तर इथनं पण तुम्हाला उजव्या हाताला जायचं. हा 10 कॉलनीकडे रोड जातो. तर या कॉलनीतनं तुम्ही सरळ पुढे गेला ना, हा 10 कॉलनीचा रोड आहे. इथनं सरळ तुम्ही पुढे गेला की इथं जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा बोर्ड लागेल. इथनं मग तुम्हाला ना सरळ पुढे जायचं, हा रोड सोडायचा नाहीये. इथनं जरा असं पुढे गेला की तुमच्या डाव्या साईडला बघायचं, तुमच्या डोळे नाही टिपून बसले तर मला सांगा, असला खतरनाक सेट होता ना केदारनाथचा. मी बघून इथं थांबलोच, माझं मनच होऊन इथनं जायचं. मग जरा माहिती काढली, मग मला समजलं मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे त्यांनी इतकं सुंदर मंदिर इथं उभारले. खरंच एवढं भारी वाटतंय ना, सेम केदारनाथला आल्यासारखं वाटते. प्रत्येकाच्या नशिबात नसतं केदारनाथला जाणं. इथं आला ना तुम्हाला असं वाटणार केदारनाथच आलंय. तर इथं बघा, इथं नंदी महाराज इथं तर थांबलो, यांच्यावर जरा व्हिडिओ वगैरे काढले. इथनं म्हणलं आज जावं, केदारनाथ शिवलिंग आहे सेम जसं तिथं आहे ना तसं त्यांनी इथं पण केलंय. इथनं लगेच समोर आपले गणपती बाप्पा होते, दर्शन घेतलं बाप्पांचं. खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही सातारमध्ये राहता ना तर नक्की या मंडळाला व्हिजिट करा. साताऱ्यात टॉपचाच विषय केलाय जय महाराष्ट्र मित्र मंडळ. तर नक्की या तुमच्या परिवाराला घेऊन, तुम्हाला खरंच आवडेल. आणि मला नेतलं, एक रात्रीचा व्हिडिओ पण भेटला, असलं भारी वाटतं ना, एकदम प्रॉपर लाइटिंग वगैरे.